60 किलोचं इथे पोत अखंड 60 मला उचलून का मला वाटत होतं काहीतरी कुठं ना करणारच आहे मला 100% वाटलं होतं तू काहीतरी कुठं ना करत मला वाटलंच होतं तू काही दाखव मला कसं काय केलं बघा चला ना मधात चला 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 तर नमस्कार भावांनो आणि बहिणींनो आज मी इतकी खुश आहे का नाही माहिती का जसं जसं बांधकाम असं वरी येईन का तसं तसं मी खुश होते या आणि जर बांधकाम बंद पडलं का नाही की मी लई नाराज होते का की माझ्या राहण्याची लई अडचण आहे मी त्या दिवशी तुम्हाला ब्लॉकमध्ये सांगितलं आता बी सांगायला लागले ना आता का आबाळ निघलं होतं आबाळ कुठं गेलं रे ते बघा ती तिकडे गेलं ती पलीकडे मी तुम्हाला सांगणार आहे म्हणून आबाळ सध्या पळून गेलं माहिती का तर आज का नाही ते काय असतं या माळे कोणी कोणी म्हणतंय लेंटल लेवल आलं बांधकाम कुणी कोणी म्हणतंय दरवाजे लेवल तर मी साधं सोपंच म्हणून जाते दरवाजे लेवल आले म्हणून तर आता का नाही त्याच्यावर काय म्हणतात ते काय असतं रे बरं काय बी असू द्या या इकडे तुम्हाला दाखवते तुम्ही मला सांगा किंमतीमध्ये काय असतं तर टोपलं कोणी पालतं घातलं टोपलं पालतं घातलं की पान थांब लांबत आहे माहिती का त्यामुळे 1000 वेळा सांगते टोपलं पालतं घातलं जाऊन म्हणून तिकडे पालतंच टोपलं आता ते मिसळीवर झाकून तुला वाटते ते हे काढून टाकायचं सांगावं लागेल त्यांना मोटरीचं ह्याच्यातलं पाऊस पिऊस आला रात्री पण काय करायचं तर हे बघा हे केलं हे सेंटरिंग असं वाटायला ह्याचं घरच तयार झाले असं दरवाजा असं हे झालं तयार असं वाटायला लागले तुम्हाला काय सांगू खुशी माझी तशी खुशीच नाही बघा हे इकडून मी घेतलं तिकडून नाही घेतलं त्याला म्हणजे काय गरज नाही लागत आता बघू काय होतं येईल काय नाही तर या इकडं अजून या तिकडं नाही टाकून घेतलं तिकडलं बोललं नाही तो कमून घेतला नाही ते उद्या हो का इकडे बरोबर टाकाय माळ हो का ही ते दरवाजाचं झाला दरवाजा तयार हो का इकडून बी तयार तिकडून आहे आणला दादा ठोकाय 3 दिवस लागले ही आता हे कुठं नाही यांचं हे बरोबर झाले पण हे इथं जे माळ्याचं टाकले तर मला वाटतं अजून खेळा बी अशा फळ्या लावावं लागत का काय की बघा त्यांना इथून पुढच्या फळ्याच्या थोड्या सलापला पुढच्या फळ्याच्या ती फळी का तशा फळे असतात अशा फळ्या आहेत का इथून लावते ना अशा तिथून अशा फळ्या लावते ना आता आणि हे टाकून घेते ना हे टाकलं इकडं फळ्या ह्या फळ्या बारीक बारीक त्यांच्या त्या तितक्या माळ्याच्या अंदाजाने तितक्या फळ्या टाकतात ना आता ह्या अशा 4 बोटाचं असेल ना असं त्या अशा फळ्या 3.5 इंच 4 इंच आहे हो ते टाकलं तेवढं टाकलं ते आता ह्याला माहिती का ह्याला लावलं 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 लाकडं ह्याला उभा केले तर मग मला सांगा पुरे सलाब टाकते त्याला तर किती लाकडं उभा करते ना 1000 एक लाकडं उभा करते का 1000 1000 1,500 लाकडं पडते तर जे मिस्त्री आहेत का ते सांगा 1000 स्क्वेअर फूट बांधकाम आहे तर त्याला सलाब टाकायला लाकडं किती उभा करतात म्हणून हे तर हे गज भरलं होतं हे सगळं राडा पडला होता तिकडं इकडं मला तर वाटलं तिकडं काय राहतंय काय नाही ते इकडे एक फळी सुद्धा ठेवली नाही एक फळी सुद्धा काहीच राडा ठेवली नाही सगळा क्लिअर उचलून आला काहीच राडा राहिला दादा इकडे फक्त गोणे येत आहेत गोणे घ्यावं लागते ना आपल्याला गोण्याच्या त्या उचलून घ्या आणि आपलं पत्र सुद्धा इकडे घ्या हो आणि हो काय फळा इकडून बी लावलेत बघा ना दादा कशा आहे 5 लाकडं उभा करून बांधले त्याला ते पाहिजे टेक नाही झालं आपल्या त्या ह्याच्या भितडाच्या बाहेर तर गेलं नाही ना अजिबात नाही आपल्या ह्या ही फळीचं गॅप आहे का हां त्याचं लेवल येतं ते हे लेवल जास्त बाहेर ना हे ते लेवल ह्याच्या लेवलला या पाहिजे नाही तर मग त्यांच्याकडे नाही जायला पाहिजे त्यांच्याकडचं काही गरज नाही आपल्याला त्यांच्याकडे नाही जायला पाहिजे नाही जात तिकडे नाही जात तिकडं नाही जात आता ह्याच्यावर ती बाहेरच्या खिडकीचे सपोर्ट हे अजून लय मोठं राहिले अजून ठोकाय त्यांचं बघ खिडकीचं सपोर्ट कोण खिडकी सपोर्ट नाही की ह्याला नाही की सपोर्टीचं काय केलं या किचनच्या रूमला नाही तिकडून पलीकडून आहेत त्याला बाहेर ह्याला केलं आपण ह्याला नाही ना केलं ह्याला का म्हणून केलं नाही माहिती का दादा ह्याचं सराफ इथवर येणार आहे म्हणून दादा मग त्या इकडं बघा ना केले खिडकी सपोर्ट हे आहे का हे त्याला इकडून असं सलाब असं बरोबर आहे त्याच्यामुळं हे इकडून केलं नाही हे केलं इकडून आणि याला काय म्हणून केलं नाही माहिती का ह्याला का म्हणून केलं नाही माहिती का हे तर असं सलाब इकडे येणार ह्याच्या लेवल येणार सला ह्याच्या लेवल हां हे साला असं येणार हो इकडं बाहेर येणार आहे इथवर येणार हो इथपर्यंत डायरेक्ट काय काय कशाला आली तू इकडं पडशील ना तिथं पडशील ना तू हा
वहिनी काय अगं माय वहिनी नाही आली मला वाटलं माझी दीदी आली काय की बघ बरं कसली पूर्ण कशा पूर्ण चुकवलं की रे मला आम्ही गेलो दीदी दोन हात आजीला 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 आणि आजाला आता कशी आलीस तू आता कशी आलीस तू तू माझ्यासाठी आलीस आता म्हणतो ती होय हो माझ्यासाठी आलीस. म्हणजे ती हे करायला घ्या टोपलं घ्या ते तिथं बाहेरचं कुठं टोपलं ते टोपलं बकेट घे आणि सगळे खिळ गोळा करून पीन टाकायला बी कशी करते पीन बी कशी करते आता तुमच्या नातीची कशी काळजी लागली लगेच आला तुम्ही इकडं लगेच तुम्ही आलात नुसतं दुपारा फोन करून निघून हे काय केलं हे काय केलं तरी तिला खरं वाटत हा. नाही नाही ए, अनुष्का खाली उतर आणि ह्याच्यामध्ये खिळे भरा चला हे गोळा करा असे खिळे टाकायचे नाही मी खेळ फक्त येतायचे असे खिळे येतात आपल्याला किलो काय होते ना कोणा चॉकलेट गोळा खायला आता असं म्हणल्यावर चांगलेच लेकर खिळे हे करते ना गायपच ठीक आहे ना येता बकेट मध्ये टाका बकेट मध्ये पटापटा येतो ते काय तिकडे आहे पता पता टाका घर की गोळा आहे मला पता पता टाका हे येता येता पटापटा येतात हे येता हे पटापटा हे असे असे येते असे 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 माती असे असे येतायचे असे पटापटा येतायचे आणि तिकडं हे असे बकेट टाकायची हा ह्याच्यात टाका ह्याच्यात टाका ह्याच्यात टाका असे टाका बकेट मध्ये हे अनुष्का टाका टाका तसे पटापटा येते हे बघा काय यार थांब की बाबा जा जा अनुष्का पुढून जा त्या गोणी खाली येत काय हे तर गोणी खाली इकडं पलीकडे रूम मध्ये आहेत का बघा पलीकडे रूम मध्ये ह्याच रूम मध्ये हे काय आहे किती आहे तुझ्या हाताने गोळा करून किती तिकडल्या हातात घे की तुया काय थांब बे पला चला तिकडे रूम मध्ये थांब ते ते आहे इथं खाली इथं पाठीमाग तुझ्या आरू तू बकेट घेऊन चालू नको की ते गोळा कर हे बघ हे कशाला ठुलया चला आता पलीकडे रूम मध्ये आहे का बघायला सापडलीत का अगं ह्यांना घेता यायचं नाही राहू दे तिथंच बकेट आहे तिथं ठू खाली बकेट हे कर की गोळा आणूस का तुझ्या पुढे आहेत किती ते तिकडे दिसायलेत का हा एवढं तिकडे हे काय इकडं करून चला आता बाहेर जाऊन बघू. चला ये पुरी का बस अगं त्याला माशी मिळालाय. पण मी डाळ शिजाय टाकली उठून बसली अशी. अशी चल ना आई, असं कसं? पण मी डाळ शिजाय टाकली या. दिवस आणि तरा तरा आली या बघी बरं आहे पुढं सर चल चल आई, हा मी डाळ शिजाय टाकली. समजा फोन करला माशा नको तिकडे फेकून देऊन नंतर वापस नाही जाऊ दे, शिजली तरी आपण सकाळी. सगळ्यात मोठी समस्या आहे समस्या आहे बाथरूमची. असं वाटलं चटकन हो 2 बाथरूम बांधायचे महिन्यावर 1 तासभर जाते मधात दुसऱ्या माणसं इकडे दम कोंडून गेली पाहिजे. हा तो येणार तासभर जातो का त्याच्यामुळे आम्ही पाठ 4लाच येऊन बसणार जर अचानक अचानकच ते गेलं मधात आली तर आता उद्याच्याला इथून पायऱ्या होणार आहेत उद्याच उद्याच इथून कोण येणार पायऱ्या हे गजन ते गज सारखं वाटत नाही प्रेम तुला हो हे गजन आता बाहेर आणलेली गज सेम आहे शेमत का ना बघ तकली गज आणि मग इकडं. शेमचेच आहेत की. अगं वरी आहेत ना तसले पडेल गज हे 10 आहे आणि ते 12 आहे ते गज नाही ते बघ बरं ते 10 आणि ते 12 आहे जण. दादा हे 10 आणि 12 इंच आणि ते 10 काय माहिती त्याला हे 10 आहे MM बघितलं का बघा हा हे कोणी निर्मळ केलं पेरिया भाऊजीनं. मग आजी तू झोपासारखं आहे ना झोपासारखं आहे म्हणून. अरे का पटांगणाला बघा ना जिंजो. बघ नाही असं झोपायचं पटांगणाला उद्याच्याला पायऱ्याच्या येणार कोणी तिथून टंग टंग इकडून लगेच इकडं नाही नाही अशा जाणारच नाही पायऱ्या अशा धावत आहे अशा धावत आहे हे अशी जाऊन अशी येणार आहे धावत नाही पैप आहे. पैप आहे
पाईपात लगे अडकून प्रेम तुला उद्याच्याला काम जर यांच्या मिस्टरच्या हाताखाली असलं तर ठीक, नसलं तर माझ्या तर्फे तुला उद्या काम. तो काय करणे, एवढा हे राडा काढणे, तिथली खडी आहे का ती कोणचं रुवाडा तिथं आणून रडून टाकणे. ओके डन डन डन. काहीतरी ते काम आहे ते. आणि ते खिळ्याचं गोण आई उचलून झुळत असं. मला वाटलं हलकी 60 किलोचं इथे पोत अखंड. 60. मला उचलून का मला वाटत होतं ही काहीतरी कुठं ना करणारच आहे. मला 100% वाटलं होतं तू काहीतरी कुठं ना करत. मला वाटलंच होतं तू काही दाखव मला. ते डबल पोत कशाला देते? मला काय माहिती मला आपलं फाट नाही म्हणून. बघ आता तुला काय करायचं कशी खेळ करणार आहे ते बघ. 7 किती रुपयाला एक खेळ आहे माहिती ना? तुम्ही आता ते खिळे त्या गोणीमध्ये भरा खायच्या बकेट बकडीत भरा आता ते आहेत ते सगळं. आता एक ना एक खिळा भर. ताकद दाखवाय गेली आणि बसली, ताकद पडली खाली सगळी. सांडली का ताकद? मला काय माहिती त्याच्यात फाटलेली कोणी. आता मी तेच म्हणणार आहे, सुनाची ताकद सांडली हे का नाही ना? सुनबाईची ताकद सांडली. नाही नाही सांडली. थांब आता पप्पाला आले का नाही मी नाव सांगतो तुझं. पप्पाला म्हणा मी भरून ठेवलेत पप्पा. कुठं भरून ठेवले इकडे कुजून तिकडून काय भरले तर त्याला मदतच घ्यावं लागेल. ते मग गलतीनं फाटलंय. गलतीनं पुढे फाटलं तुला म्हणते मी डबल धरून उचलतो तू ऐकलंच नाही. पिरे भाऊजीमुळे झालंय. प्रेमभाऊजीमुळे झालं, तुझ्या ताकदीमुळे झालं हे का नाही रे? पिरे भाऊजी मी हळूच हात लावला होता, मला माहिती पिरे होतं भाऊजी इन्व्हेस्ट करणार आहे म्हणून. मला हळूच म्हणले होते उचला वहिनी म्हणून. म्हणलं नव्हतं नाही बघू म्हणलं. नका लय दुसरा बी दात पाडी. का म्हणून तसं म्हणालीस त्याला? पाडा का दुसरं. का म्हणून तसं म्हणायला लागलीस? त्यांना म्हणलेत मला. हुंडी गेली म्हणून ते जरा हा जरा ती बोलायला लागली आहे सणा सणा. तिला बोलायच कोणी नाही. तेच तर. दाता का जाळ उतर जाईन का नाही माहिती नाही, पण काम कुठं ना केलं असं एवढं खरं आहे. एक नाही एक उचलायचं, एक नाही एक. हे बघा इकडे महाग आहेत पाय ह्याच्यापाशी. इतकं असं निष्ठलं ते जरा चुरचुर वाजायला लागले म्हणून म्हणलं अर म्हणलं हे करायचं नाही आता म्हणून दिलं सोडून मी. फाटत आहे लगेच ते. तिने ते काय एवढं आई, निघालं? मी उचलू का? तिला राहू देच म्हणते. तुम्ही काहीच नाहीत म्हणलं. ए, राहू दे म्हणा नाही मी. हो. बघायचं का रिपीट करून आपण व्हिडिओ. तुला राहू दे म्हणते तरी तू आई केलं. मी इकडले बी घ्या 2-4 गोळा आपण. आता उद्याच्या लग्न नाही इटा चांगलं काढायचं आणि हे करायचं. ते मी भाऊ म्हणते तुला बाहेर बोलू म्हणते हम्म? बाहेर म्हणजे तिथून हितवर लाकडं लागत काही की असं हितवर असे हितवरच लागत त्यांना लाकडं. पण ते राहिलेला वर सोडून द्यायचे. इथून इकडे आहे ना जिना. हो की मग तेच म्हणते ना ह्याच्यावर नाही ना. ह्याच्यावर नाही पर इथून इकडेच अरे आहे. येडं, इथून इकडं घेते इथवर आहे माऊ. झाला तिथवर आहे ना, तिथं लँडिंग आहे. लाईन म्हणजे हे तिथं संपणार ही पायऱ्या हो. इथं तिथं वर यायला इथून हितवर येणार मग पेस. तिथंच बास करणार आहेत. इथवर बास. जे हे आहे का इकडलं झालं सगळं की मग इथून वर ही वरच जाणार सलापाला. हो इथून वरच मग तेच म्हणाले ना तुला मी हितवरच येऊन मग हितवरच लाकडं पडते म्हणते ना मी अशी हे इथवरच येते इथवरच सुनबाईला पळाली गाड्यात इतकी मोठी सांग. साडी होती ना म्हणजे आता ते तेच वाटवं होते तर त्याच्यामध्ये टाकून ठेवा पाहिजे ते त्यांना तुझ्या काकाला आल्यावरती ही करावं लागेल ती गोणीमध्ये टाकावं लागतं. त्या राडा काढून घेतला फळ्याचा राडा फळ्याचं काय करणार आहे लागत आहेत का त्यांना फळ्या बाहेरून लावायला त्याला इकडून आणि इकडून लावावंच लागतं बघ फळ्या. आता तिथे येऊन ते लावावं लागतं का त्या लणीवर होतं ते माऊ. हा लणीवर झालं खालून इतका मोठा सपोर्ट लावायचं. हाय सपोर्ट रा पण इकडून लावायचं आहे ना म्हणते मी. हा ते लावतात. हे असं कसं माल टाकला की जास्त जागेवर थांबतोय हे व्हायचं तसं म्हणते मी. आता त्याला अजून ठोकायचं राहिली कधी कोणा असा माळ्याच्या ह्याला असं पण ते माळ्याचं पुन्हा इकडलं माळ्याचं कसं आहे माहिती का हा असं आणि असं म्हणजे एंट्री जर घेतली मध्ये किचन मध्ये तर डोळ्यासमोर दिसू नाही की बाबा माळा हो डोळ्यावर हो दरवाजा. आणि तिकडून मग काय आपल्याला सामान दिसत नाही पाहुणे हे हॉलमध्ये असले तरी. पलीकडून असतं मग ते काय हो हो त्याच्यामुळं काय हॉलमधून क्लिअरच दिसणार आहे. हो असं थोडी दरवाजा लावून बसायची जागा एवढी मोठी आहे. आणि मला वाटलं लय मोठं रूम आहे ना आपल्या घरगुती रूम बांधल्या असत्या का नाही घरच्या पत्र्याच्या
तर 1 2 3 4 5 6 7 रूमा निघल्या असतात. इथं 7 रूमा नाही, फक्त 4च निघलेत. एक हॉल, 2 बेडरूम, एक किचन आणि एक वरी अंगायचं. झालं काय अवघड आहे? अवघड आहे का नाही? हे असं वाटतं डोळ्याला दिसतंय लय मोठं. हां करायला गेले खरं गेलं घेऊ नाही, पत्राच्या भांड्याचे लेमट झाले असते ना. तेच की. पत्र्याच्या मागं आपण 2 रूम होते त्या इथून इतक्याच होते, कितकुशा जागेमध्ये होते ते पलीकडल्या ह्याच्यापासून बाथरूमच्या भीतीपासून मागं मागची 2 बेडरूम room होत्या. आणि हे सगळंच रिकामं होतं. मोकळच होती इकडे. आता तरी बी ते केवढे मोठे दिसायला, एवढे मोठे. ते बेडरूमच झाली त्या 2 रूम एवढी. हो बरोबर. चला बाय, भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. आजचा ब्लॉग कसा आला तर सांगा नक्की आम्हाला. आणि जे तुम्हाला प्रश्न विचारले त्याच्यामध्ये जर तुम्हाला काही बी माहिती असली तर कमेंटमध्ये सांगा. त्याच्यामध्ये माहिती एवढी सांगायची या की जे तुम्ही किचनचं बघितलं त्या हिकाड्या साईडला, दरवाजा साईडला आहे ते माळा बरोबर आहे का पलीकडून तर तुम्ही बघितलं हिकाड्या साईडला काय म्हणते ते किचनचं हे येणार आहे. मग तिकाड्या साईडला माळा असायला पाहिजे का हिकाड्या साईडला माळा असायला पाहिजे. आता कसं काय ते इंजिनिअरिंग प्लॅनने दिलं या. तरी पण काय हुकलं चुकलं तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. दादा पहिल्या स्वरला येतं मध्ये उद्याच्याला फळ्या काढून ठोकायचे त्या कामं. चला तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. ते सगळं काय म्हणते तर उद्या भरताना किंवा काम करताना दाखवू उद्याच्याला. रोज मला तर ह्याच्याशिवाय काय तुम्हाला दाखवायलाच नाही.